सुखी समाधानी जोडपं, मग बायकोचा खून का केला? ऐकूनच पायाखालची जमीन सरकेल. एखाद्या मिसिंग झालेल्या व्यक्तीचा शोध घेताना संबंधित पोलीस स्टेशनच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्याला तारेवरची कसरत करावी लागते. नुकताच एका संस्थेने महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वे केला. त्यामध्ये असे निदर्शनास आले की रोज सरासरी 70 ते 80 महिला, तरुण मुली बेपत्ता होत आहेत. त्यामध्ये तरुणीची संख्या जास्त असून विवाहित महिला त्या खालोखाल बेपत्ता होत आहेत. पोलीस अधिकारी आणि कर्मचारी मिसिंगचा खोलवर जाऊन तपास करतात. कधीकधी तपासामध्ये खुनासारख्या गंभीर गुन्ह्याची उकल होऊ शकते. बऱ्याचदा मिसिंग व्यक्तीबाबत खबर देणाराच त्या खुनातील मुख्य आरोपी असू शकतो. पुणे जिल्ह्यामधील इंदापूर तालुक्यामधील कळाशी गावातील एका तरुणाने आपली पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केलेली होती. 2 वर्षे तपास करूनही तिचा काही ठाव ठिकाणा लागलेला नाही. तिचा पती संशयाच्या भोवऱ्यात सापडला होता. अखेर पोलिसांनी तांत्रिक तपास करत त्याला ताब्यात घेतले आणि सखोल चौकशी केली असता गूढ उलगडले. अत्यंत पद्धतशीरपणे केलेल्या खुनाच्या गुन्ह्याचा छडा लावून पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. या घटनेचा सविस्तर वृत्तांत पुढील प्रमाणे आहे. पण तत्पूर्वी तुम्ही जर या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या या मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आबा पंढरीनाथ करे, वय वर्षे 67, हे मूळचे राहणार कळाशी, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे येथील रहिवासी आहेत. त्यांचा मूळ व्यवसाय शेती हाच होता. त्यांच्या पत्नी सकुबाई आबा करे, वय वर्षे 62, या त्यांच्या समवेत कळाशी येथेच राहत होत्या. त्यांना 2 मुले होती. त्यापैकी थोरल्या मुलाचे नाव आप्पा आबा करे, वय वर्षे 38, हा नोकरीमुळे सध्या सायली हिल, बारामती, तालुका बारामती, जिल्हा पुणे येथे त्याच्या कुटुंबासह राहतो. तर दुसरा मुलगा ज्योतिराम आबा करे हा शेती आणि ट्रॅक्टर व्यवसायामुळे कळाशी येथेच आपली पत्नी प्रियांका, मुलगी श्रीलेखा आणि मुलगा राजवीर यांच्यासोबत राहत होता. ज्योतिराम हा घरचा ट्रॅक्टर चालवत असल्याने तो गावामध्ये ऊसतोड असली की तिथे ट्रॅक्टर घेऊन जात असे. शेतीचे उत्पन्न आणि ट्रॅक्टरच्या मिळणाऱ्या पैशावर ज्योतिरामच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होत असे. ज्योतिरामने मिळणाऱ्या पैशामधून आपल्याला आणि आपल्या कुटुंबाला फिरण्यासाठी स्विफ्ट कार घेतलेली होती. तो अधूनमधून आपल्या मित्रांच्या सोबत गाडी घेऊन बारामती, अकलूज, इंदापूर, पुणे येथे फिरण्यासाठी येत असायचा. एकंदरीत ज्योतिरामचे बऱ्यापैकी संसार गाडा सुरू होता. संसार म्हटले की पती पत्नी या दोघांच्या मध्ये कधीकधी वादविवाद होत असतात. त्यामुळे कधीकधी महिला या आपला पती घरी आला की कोणत्या ना कोणत्या कारणावरून भांडणे करत असतात. असाच अधूनमधून ज्योतिराम आणि त्याची पत्नी प्रियांका यांच्यात किरकोळ स्वरूपाचा वाद होत असे. प्रियांका कधी घराबाहेर जाताना आपला पती ज्योतिराम याला विचारत नसायची. त्यामुळेही त्यांच्यात भांडणे होत असायची. घरामधील इतर मंडळींनी त्या दोघांना समजावून सांगितले होते, परंतु तेवढ्यापुरते ते दोघे भांडण थांबवायचे आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा येनकेन कारणावरून भांडणे होत असायचे. असेच दिवसामागून दिवस चाललेले होते. दिनांक 28 जानेवारी 2025चा दिवस होता. या दिवशी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास ज्योतिराम हा त्याची कळाशी गावातील ऊसतोड चालू असल्याने त्याच्या मालकीचा ट्रॅक्टर घेऊन अविनाश सूर्यवंशी यांच्या शेतामध्ये काम करण्यासाठी गेलेला होता. तो दिवसभर काम करून रात्री साधारणपणे 9:30 वाजण्याच्या सुमारास घरी आला. तेव्हा त्याची पत्नी प्रियांकाने त्याच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. ती त्याला म्हणाली की माझे घाण ठेवलेले सोने तुम्ही कधी सोडून आणणार आहे? त्यावर ज्योतिराम म्हणाला की माझ्याकडे कामाचे पेमेंट आले की सोने सोडून आणतो. या बोलाचालीनंतर ज्योतिराम पुन्हा उसाच्या फडामध्ये ट्रॅक्टरचा ट्रेलर भरून झाल्याने गेला. त्यानंतर तेथील काम उरकून शेतामध्ये पाणी देऊन पहाटे 2:30 वाजण्याच्या सुमारास घरी आला आणि झोपून गेला. दुसऱ्या दिवशी दिनांक 29 जानेवारी 2025 रोजी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास उठला. तेव्हा त्याला घराचा दरवाजा उघडा दिसल्याने तो घरामध्ये गेला. त्याने घरात जाऊन पाहिले असता प्रियांका त्याला घरात दिसून आली नाही. म्हणून ज्योतिरामने प्रियांका कुठे गेली असावी म्हणून आजूबाजूला तसेच शेजारी पाजारी तिचा शोध घेतला. त्यानंतर ज्योतिरामने त्याच्या नातेवाईक मंडळी, पै पाहुणे आणि सगळे सोरे यांच्याकडे चौकशी करण्यास सुरुवात केली. परंतु ती कुठे गेली असावी याची कोणालाच माहिती न कळल्याने तो पुन्हा घरी आला. त्याने ठरवले की प्रियांका ही घरामध्ये कोणालाही काही न सांगता निघून गेली आहे. म्हणून इंदापूर पोलीस स्टेशनला जाऊन ती हरवल्याची तक्रार दिली. त्याप्रमाणे तो इंदापूर पोलीस स्टेशनला गेला. त्याने पोलिसांना
सर्व माहिती सांगून प्रियंका हरवल्याची तक्रार नोंदवली। यावेळी इंदापूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी ज्योतिरामची रितसर मिसिंगची खबर नोंदवून घेतली। पुढील मिसिंगचा शोध घेण्यासाठी संबंधित बीट अंमलदारांना सूचना दिल्या। त्यानुसार इंदापूर पोलीस स्टेशन मानव मिसिंग रजिस्टर नंबर 09/2025 असा नोंदवून पोलीस हेड कॉन्स्टेबल काळे यांनी तपास सुरू केला। मिसिंग तपास सुरू केल्यानंतर इंदापूर पोलिसांनी मिसिंग व्यक्ती प्रियंका हिच्या सासरच्या सर्व नातेवाईकांच्याकडे चौकशी करण्यास सुरुवात केली। तसेच तिच्या माहेरच्या लोकांच्याकडे चौकशी करण्यात आली, परंतु त्यामधून काही माहिती मिळत नव्हती। म्हणून वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी मिसिंग व्यक्तीच्या तपास याद्या करून पुणे ग्रामीण, पुणे शहर, पिंपरी आयुक्तालय, सातारा पोलीस मुख्यालय, सांगली पोलीस मुख्यालय यांच्याशी संपर्क साधला। तसेच प्रियंका वापरत असलेल्या मोबाईल नंबरवर काय लोकेशन मिळते का याची माहिती घेण्यात आली। असे करता करता जवळजवळ 2 महिन्यांचा कालावधी निघून गेला, तरी या मिसिंग प्रकरणाचा तपास पुढे सरकत नव्हता। मासिक मीटिंगमध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी इंदापूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांना मिसिंग बाबत विचारणा केली। त्यानंतर स्वतः वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी या प्रकरणामध्ये लक्ष घातले। त्यांनी इंदापूर पोलीस स्टेशन इतर अधिकारी PSI दत्तात्रय लेंडवे व त्यांच्या सहकाऱ्यांच्याकडे मिसिंगचा पुढील तपास सोपवण्यात आला। त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय लेंडवे यांनी आपल्या सहकाऱ्यांना योग्य त्या सूचना देऊन पुढील तपासाची सुरुवात केली। मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात इंदापूरचे पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय लेंडवे यांनी मिसिंगच्या तपासाला सुरुवात केली। त्यांनी प्रियंका हिच्या माहेर सासरच्या सर्व नातेवाईक मंडळींना भेटून तपासाबाबत काय माहिती मिळते का याची माहिती घेतली। तसेच प्रियंका वापरत असलेला मोबाईल नंबरचा CDR काढले। तसेच ज्या दिवशी प्रियंका बेपत्ता झाली होती त्या दिवसाचे मोबाईल टॉवरचे लोकेशन काढण्यात आले। मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण करण्यात आले। तसेच कळाशी गावामध्ये काही नागरिकांनाही पोलिसांनी आवाहन केले होते। प्रियंकाचा नवरा ज्योतिरामने मिसिंगची खबर दिली। त्या दिवशी प्रियंकाच्या एका नातेवाईकाकडे ज्योतिरामने तिचा फोटो मागून घेतलेला होता। त्या दृष्टीने पोलीस तपास ज्योतिरामकडे वळवला गेला। त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी करण्यात येत होती, परंतु तो सुरुवातीला काहीच बोलत नव्हता। मग मात्र इंदापूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे आणि PSI दत्तात्रय लेंडवे यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने त्या दिवशीचे मोबाईलचे टॉवर लोकेशन चेक केले। ज्योतिरामकडे पुन्हा सखोल चौकशी करण्यात आली। त्यावेळीच एका खबऱ्यामार्फत माहिती मिळाली की ज्योतिरामने प्रियंकाला जीवे ठार मारून तिचा मृतदेह कुठेतरी नेऊन टाकला आहे। बुधवार दिनांक 23 एप्रिल 2025 या दिवशी पुन्हा तपास करण्याच्या दृष्टीने पोलीस स्टेशन येथे ज्योतिरामला आणले असता तो पुन्हा उडवाउडीची उत्तरे देऊ लागला। मग मात्र वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे आणि पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय लेंडवे यांनी त्याला पुणे ग्रामीण पोलिसांचा खाक्या दाखवला। त्यानंतर ज्योतिरामने आपणच खून केल्याची कबुली दिली। त्यावेळी त्याने सांगितले की दिनांक 27 जानेवारी 2025 रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास माझा मित्र दत्तात्रय शिवाजी गोलांडे राहणार गोलांडे वस्ती इंदापूर असे आम्ही माझ्या घरी आलो। पत्नी प्रियंका त्यावेळी घरात झोपलेली होती। ती चांगली वागत नसल्यामुळे माझी गावात नातेवाईकांच्या मध्ये जनमानसात बेईमानी होत असे। तसेच माझ्या पश्चात कोणाशीही बोलते आणि पूर्वी तिचे भावकीमधील एका व्यक्तीसोबत प्रेम संबंध होते। या कारणावरून मी आणि माझा मित्र दत्तात्रय शिवाजी गोलांडे असे दोघांनी मिळून ठरवले की प्रियंकाला कायमचे संपवून टाकायचे। त्याच रात्री आम्ही दोघांनी ठरवून तिचा गळा दाबला आणि तिला जीवे ठार मारले। त्यानंतर प्रियंकाचा मृतदेह मी माझ्या स्विफ्ट गाडी नंबर MH14 DA 8972 मध्ये टाकून मी व दत्तात्रय रातोरात नाशिक जवळील नांदगाव तालुक्यातील टेकू गावच्या पुढे असलेल्या परदाडे घाटात गेलो। कटड्यावरून खाली जंगलात मृतदेह फेकून दिला। मी ऊसतोड व्यवसाय करत असल्याने तो भाग निर्मनुष्य असल्याचे मला माहिती होते। तसेच प्रियंकाचा खून केला त्यावेळी तिच्या अंगावर लाल रंगाची साडी होती। एवढी माहिती ज्योतिरामने सांगितल्यावर तत्काळ ज्योतिराम व त्याचा मित्र दत्तात्रय गोलांडे यांना ताब्यात घेण्यात आले। तसेच प्रियंकाच्या नातेवाईकांना बोलावून या सर्वांच्या समक्ष पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय लेंडवे, पोलीस हेड कॉन्स्टेबल केमदार पुणे, पोलीस कॉन्स्टेबल गोलांडे यांना घेऊन इंदापूरवरून नांदगाव पोलीस स्टेशन नाशिक ग्रामीण येथे पोहोचले।
तेथील स्थानिक पोलिसांची मदत घेऊन घाटामध्ये खाली उतरून शोध घेतला असता एक स्त्री जातीचा सांगाडा मिळून आला. घटनास्थळी स्थानिक वैद्यकीय अधिकाऱ्यांना बोलावून तपासणी केली आणि त्यानंतर त्या दोघांना रितसर अटक करून इंदापूर येथील न्यायालयात हजर केले असता त्यांना पोलीस कस्टडी रिमांड मिळाली. प्रियांका करे हिच्या खुनास कारणीभूत ठरलेल्या ज्योतिराम करे आणि त्याचा मित्र दत्तात्रय गोलांडे यांच्या विरुद्ध सरकारतर्फे पोलीस हेड कॉन्स्टेबल सुधीर भीमराव काळे यांची त्या अनुषंगाने इंदापूर पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर 293/2025 भारतीय न्याय संहिता कलम 2023 चे कलम 103(5), 238, 3(5) प्रमाणे रितसर फिर्याद नोंदवली. प्रियांका हिचे वागणे वाईट असल्याने तिचा खून केल्याची कबुली ज्योतिरामने दिली. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, DYSP सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे हे आपले सहकारी पोलीस निरीक्षक दत्तात्रय लेनवे, पोलीस हेड कॉन्स्टेबल सुधीर काळे, केमदारने गोलांडे, लक्ष्मण सूर्यवंशी, सचिन बोंबे, वैभव गरड, महिला पोलीस कॉन्स्टेबल अश्विनी क्षत्रिय यांच्या मदतीने पूर्ण केला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय लेनवे हे करत आहेत.